हाय फ्रेंड्स, स्मिथ्स क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नानकटे आणि ती पण एकदम सोप्या पद्धतीने। त्यात तुम्हाला पीठ फेटण्याची गरज नाही की मळून ठेवण्याची गरज नाही, इतकी सोपी पद्धत आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी मैदा घेऊया। त्यानंतर आपण घेऊया 2 चमचे रवा। रवा बारीक असला किंवा जाड असला कोणताही चालू शकतो। त्यानंतर आपण घेऊया 2 चमचे चना डाळीचे म्हणजे बेसन पीठ घेऊया। त्यानंतर आपण घेणार आहोत 4 चमचे साखर। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण वाढवू शकता। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला अशी बारीक पिठी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण घेणार आहोत 3 चमचे साजूक तूप। आणि हो, साजूक तूपच घ्या। तुम्ही जर डालडा वगैरे असं तूप यूज केलं तर आपली नानकटी अशी कडक होण्याची शक्यता आहे। फ्लेवरसाठी आपण व्हॅनिला इसेन्स यूज करणार आहोत, नाहीतर तुम्ही वेलची पूड पण यूज करू शकतायत। आता पुन्हा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकजीव करून घेणार आहोत। आता त्यात घालूया चिमूटभर मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा आणि चिमूटभर बेकिंग पावडर। पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊ। बघितलं ना, इतक्या सोप्या पद्धतीने आपलं नानकटाईचं पीठ हे तयार झालं सुद्धा आहे। आपलं तयार झालेलं नानकटाईचं पीठ आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया। हलक्या हाताने आपण हे पीठ सगळं एकजीव करून घेऊया, एक गोळा तयार करून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी मोडण्यासाठी बाजूला ठेवूयात। दहा मिनिट झालेले आहेत आणि आपले नानकटाईचे पीठ देखील छान तयार झाले आहे। त्याचे आता आपण छान छोटे छोटे गोल गोळे करून घेऊयात। हलक्या हाताने एका बोटाने आपण एकदा नानकटाई प्रेस करून घेऊया। इथे मी नानकटाई बेक करण्यासाठी प्लेटमध्ये बटर पेपर ऑलरेडी ठेवून घेतलेला आहे। बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटला तूप पण लावून घेऊ शकतायत। अशा प्रकारे आता आपण सर्व नानकटाई तयार करून घेऊयात। तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही नानकटाई बनवू शकतात। आपल्या सर्व नानकटाई तयार झालेल्या आहेत। त्यावर आता आपण पिस्ता काप लावून घेऊयात। आपल्या या सर्व नानकटे आपण कढईमध्ये बेक करणार आहोत। पण नानकटे बनवायला सुरुवात केली त्याच वेळेस मी कढई 10 मिनिटांसाठी प्रीहीट होण्यासाठी ऑलरेडी ठेवलेली आहे। आता आपण त्यात सर्व नानकटे 15 मिनिटांसाठी कमी गॅसवर बेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात आपली नानकटे किती छान तयार झालेली आहे आणि तिचं टेक्स्चर सुद्धा किती सुंदर आलेलं आहे। कोणाला कळणार देखील नाही की नानकटे घरीच बनवली आहे, इतकी छान मार्केट स्टाईल तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला एक नानकटे उचलून दाखवते। बघू शकता तुम्ही बॅक साईडने पण किती छान बेक झालेली आहे, गोल्डन असा कलर आलेला आहे। आता आपण ती तोडून बघूयात, किती इझिली ब्रेक होते आहे ते पण बघा तुम्ही। आणि तिचं आतलं टेक्स्चर पण किती ठिसूळ असं दिसत आहे। काय मग बनवणार ना या पद्धत तुम्ही नानकटाई एकदम सोप्या पद्धतीने अशी।
आणि हो, नानकटे बनवून झाली की मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची नानकटी कशी तयार झाली आहे ते. आणि हो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.